श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्याय. श्लोक 8. नहि प्रपश्यामि ममानुद्याद् नहि प्रपश्यामि मम अपनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणम् अव्याप्य भूमावसपनत्यमृदं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणम् अव्याप्य भूमावसपत्नमृदं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. अर्थ: ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले, वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. तात्पर्य: धर्मतत्व आणि नीती-नियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यामुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होते, त्या समस्याचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे, हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णासारख्या आध्यात्मिक गुरूविना आपल्या अडचणी सोडविणे त्याला अशक्यप्राय झाले. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्चपद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी जर तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरु आहे. किंवा विप्र किंवा न्यासी शूद्र केनेनय येई कृष्ण तत्त्ववेत्ता सेई गुरु हय. एखाद्या व्यक्तीचे विप्र, वैदिक ज्ञानातील विद्वान असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यास आश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही, परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय. चैतन्य चरितामृत मध्ये 8.128. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की षट्कर्माणीनुपो विप्रो मंत्र तंत्र विशारद अवैष्णव गुरुन साध्य वैष्णवशोपचो गुरु. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यावाचून संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावना भावित असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्येचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी श्रीकृष्णाचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे किंवा कृष्ण विज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद भागवत यासारख्या शास्त्राद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयीमुळे एखाद्याचे कुटुंब, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंदादता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की
पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवतासारखे सार्वभौमत्व ही माझा शोक दूर करू शकत नाहीत. म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती आणि समाधान प्राप्तीचा योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व यांचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्याइतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीता ही याची पुष्टी करते की क्षीणे पुण्य मर्त्यलोक विशन्ति. जेव्हा पुण्यकर्माचा फलांचा अंत होतो, तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरी इतपत पतन होते. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधःपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णाचा आश्रय घेत आहे, त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्याचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे.